नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या मी सावित्रीची लेख या विशेष भागात आपलं सहर्ष स्वागत करतो. सावित्रीबाई फुले एक लढाऊ आणि महिलांना न्याय देणारं व्यक्तिमत्व. अगदी सावित्रीबाई फुलेंच्या अगोदरचा काळ महिलांना फक्त चूल आणि मूल इतकंच माहिती होतं. ना त्यांना शिक्षणाचा अधिकार, ना त्यांना सत्तेत अधिकार. आणि अशाच महिलांना न्याय देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून केलं. राधा भावे नावाची कवयित्री असे म्हणते की दुःखालाही चिमटीमध्ये धरता येतं आणि त्याचं फुलपाखरूही करता येतं. खऱ्या अर्थानं स्वतःच्या अंगावर चिखल दगड मातींचा मारा झेलून, दुःख झेलून, अगदी महिलांना न्याय देऊन त्यांना फुलपाखरू बनवून उडण्यासाठी नवी उमेद देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि असंच फुलपाखरू बनलेल्या ज्यांना स्पीड न्यूज लाईव्हचा पुरस्कार मी सावित्रीची लेख हा प्रदान करतो, त्या डॉक्टर सरोज बेडकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या परिवारातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅडम, मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या आणि त्यांची लेख म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळते, तर शिक्षिका म्हणून तुम्ही मी शिक्षिका म्हणून घडेल आणि शिक्षिका म्हणून इतरांना घडवेल हा तुमच्या मनात कशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ही उमेद निर्माण करून तुम्ही कशा शिक्षिका बनलात? खरं सांगायचं झालं तर मी ज्या भागात वाढले, ज्या भागातून मी आले, अत्यंत खेडेगाव, आदिवासी तालुक्यातील माझं गाव, ज्या भागातून मी शिक्षण वगैरे घेतलं, 5-6 किलोमीटर आम्हाला चालत जावं लागायचं, चालत यायचं वगैरे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे सगळं आम्ही सहन केलेलं आहे. पण त्याच्यानंतर मी जे शिकत गेलो, त्यानंतर मी देवचंद कॉलेजला ऍडमिशन वगैरे घेतलं. तिथं खऱ्या अर्थाने मी घडले. मग तिथे डॉक्टर आशा मनार असो, दत्तात्रय सर असो, पी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी खऱ्या अर्थाने घडले. आणि त्याच्यानंतर मी युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि माझ्या या शैक्षणिक कारकिर्दीला एक चांगलं वळण मिळालं. त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा आपण शिकलं पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी मनामध्ये सारखी उमेद होती. त्याच्यानंतर मग हे केलं, एमपी केलं, नीट केलं, टेट केली, पीएचडी केली, त्याच्यानंतर हे बीएड वगैरे केले. सगळा प्रवास, पण हा सगळा माझा प्रवास हा लग्न झाल्यानंतर मी केला. कारण गावाकडे असं असायचं की मुलगी आहे, एवढं शिकून काय करणार आहे, मग तिथे लग्न करून दिलं पाहिजे, हे शिकण्याची मला मुभा नव्हती. पण ठीक आहे म्हटलं, आपण लग्न करून घेऊया. पण माझा ज्योतिबा म्हणजे माझा नवरा, त्यांनी मला हे सगळं शिकवलं आणि त्यांच्या विश्वासाने मी पात्र ठरले आणि मी हे सगळं शिकत गेले आणि मी स्वतः एक शिक्षिका झाले. सर, ज्योतिबा म्हणून तुमच्या पाठीशी मला नक्कीच तो माझा ज्योतिबा आहे. माझ्यासाठी मी सावित्री आहे की नाही अजून मला माहिती नाही आहे, हे सगळं तुम्ही ठरवणार आहात, पण तो माझ्यासाठी ज्योतिबा आहे. आणि त्याने मला घडवली आणि मला आता माझ्या मुलींना, माझ्या विद्यार्थिनींना घडवायचं. मॅडम, तुमचा ज्योतिबा आणि त्या ज्योतिबाच्या माध्यमातूनच तुम्ही सामाजिक कार्यात पडलात, म्हणजे शैक्षणिक कार्य असून सुद्धा तुम्ही सामाजिक कार्यात पडलात. हे सामाजिक कार्य करत असताना ओंजळ बहुउद्देशीय संस्था नावाची एक संस्था तुम्ही निर्माण केली. तर ओंजळ ही पाणी पिण्यासाठी असते, ओंजळ ही अन्न मागण्यासाठी असते, तर ओंजळ हे तुमच्या संस्थेला नाव देण्यापलीकडचा तुमचा हेतू काय? खरं तर ओंजळ एवढी ती छोटीशी दिसते पण आहे मोठी. मग हे मी सगळं केलं, मी शिकले, मी आता नोकरी करते, माझी बऱ्यापैकी ओंजळ भरलेली आहे. मलाही इतरांकडून माझी ओंजळ आणखीन भरावीशी मला वाटते. आणि जे गरजू आहेत, जे गरजवंत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, मग कोणत्याही माध्यमातून असू देत, त्यांच्याकडे थोडीशी ही रीती करावी, त्यांच्यासाठी थोडासा आपण छोटासा खारीचा वाटा उचलावा, एक सामाजिक बांधिलकी म्हणून. मग याच्यामध्ये डॉक्टर चांगदेव बनगर वगैरे आहे, त्याच्यानंतर श्वेता परोळेकर, वाचिन कटाची युवराज कदम, संतोष वडेल वगैरे, आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन हे नाव सुचवलं आणि आपण एक ओंजळ करून समाजाला काहीतरी द्यावं, त्याचा आम्ही बांधिलकी आहोत, काहीतरी द्यायला लागतो, त्याच्यातून आम्ही हे नाव निवडलं. त्या ओंजळ संस्थेतर्फे कोणकोणते उपक्रम राबवलेत मॅडम? खरं तर ओंजळ आमची ही बहुउद्देशीय संस्था आहे, त्यामध्ये अनेक उपक्रम आहेत, त्याने राबवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता आमची ही संस्था प्राथमिक लेवलला आहे
तरी सुद्धा नुकतीच माझी डिलिव्हरी झालेली 2 मुलींना जन्म दिला आणि वाचनकट्टा संस्था आणि माझ्या ओंजळ संस्थेद्वारे आम्ही जवळ 1000 पुस्तकांचं वाटप केलं. 1 पेढा आणि 1 पुस्तक आणि अख्ख्या महाराष्ट्राने याची दखल घेतली. सगळ्या महाराष्ट्रातील चॅनलने याची दखल घेतली. म्हणजे स्त्री जन्माचा हा सोहळा आम्ही साजरा केला आणि समाजापर्यंत वाचनाची गोडी लागली पाहिजे, समाजापर्यंत हा तळागाळापर्यंत विचार गेला पाहिजे, हाही कुठेतरी एक उद्देश होता. ह्या अशा प्रकारचे उपक्रम, मग मुलांना दत्तक वगैरे म्हणा, त्यांच्या थोडंसं शाळेचा खर्च उचलणं. पण मी थोडीशी वेगळ्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करते. त्यांचा शाळेचा खर्च उचलण्यापेक्षा एकदा काही वही दिली, पुस्तकं वगैरे दिले, गणवेश वगैरे दिला, तेवढ्यावरती काम न सोपवता त्या मुलांना प्रत्येक वर्षी मी एक दत्तक घेते. ऍक्च्युली कुठेतरी मी सांगत बसत नाहीये, पण दत्तक घेते आणि त्या मुलांना पहिल्यांदा मी कल्पना देते की तुझ्यावरती मी जो काही खर्च करते हा तू खर्च मला नंतर सगळ्याच्या सगळं परत करायचंय. म्हणजे ओंजळ हे फक्त नाव नाही, तर प्रत्यक्षात तुम्ही ओंजळीत घेऊन त्यांना ओंजळ निर्माण करण्याची ताकद तुम्ही देता. हे ओंजळ संस्थेतर्फे होत ती आहे. ओंजळ तुम्ही मलाही दिली पाहिजे. मी आज तुम्हाला देणार आहे, ती ओंजळ करून मला तुम्ही द्यायच्या नंतर पण तुम्ही स्वतः अर्निंग करू. ही बांधिलकी, तो विचार, तो उद्देश तुमच्या मनामध्ये पण रुजला पाहिजे. एका बाजूला हे संस्थेचं मॅडम आहेच आणि एका बाजूला तुम्ही प्राध्यापिक आहात, शिक्षक आहात. आणि शिक्षक कधी विद्यार्थ्यांना शिकवताना तो विद्यार्थी होत असतो, कधी शिक्षक विद्यार्थी होत सुद्धा नाही. पण एका बाजूला प्राध्यापिका आणि एका बाजूला तुम्ही माझी विद्यार्थी कृती समिती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. तर त्या इकडे एक शिक्षकी पेशा आणि विद्यार्थी चळवळ, ही विद्यार्थी चळवळ तुमच्यात नेमकी कशी रुजली आणि त्या विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कोणता लढा दिला, कोणते उपक्रम राबवले, कोणते कार्यक्रम राबवले? खरं तर ही चळवळ वगैरे आहे हे थोडंसं शालेय शिक्षणापासूनच होतं. मग मी ज्या शाळेत शिकले तिथे गॅदरिंग होत नव्हतं, तिथे गॅदरिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर वर्गामध्ये नेतृत्व वगैरे करणं, हे असं करत जेव्हा विद्यार्थ्यां कॉलेजमध्ये आले तेव्हा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी थोडेसे प्रयत्न केले, तिथं थोडंसं पुशअप झाले. विद्यापीठमध्ये आल्यानंतर मग डॉक्टर प्रवीण कोळवलीकर वगैरे आमची जी एक समिती आहे, आम्ही समिती स्थापन केली आणि नेटसेटला इक्वलंट पीएचडी हा मुद्दा तेव्हा खूप गाजत होता आणि नेटसेटला इक्वलंट पीएचडी झाले पाहिजे हा आमचंही कुठेतरी मत होतं. अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही ही चळवळ राबवली आणि त्यामध्ये महाराष्ट्र आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून आमची शिवाजी युनिव्हर्सिटी तिथे आम्ही आंदोलन सुरू केलं. जवळ 1 महिना आंदोलन सुरू होतं आणि कोळवलीकर असं होतं, इतर आमचे काही मंडळी वगैरे असं होतं, आम्ही चक्री उपोषण सुरू केलं होतं आणि 1 महिना मी एक स्त्री असून, एक सांसारिक स्त्री असून ह्या उपक्रमामध्ये मी स्वतः होते. सकाळी 10 वाजता 10 वाजेपर्यंत घरातलं सगळं जेवण पाणी वगैरे आवरायचं, धुणं पाणी आवरायचं आणि जायचं विद्यापीठामध्ये. मग दिवसभर बसायचे, ते सगळं करायचं आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजता घरी यायचं. 1 महिना आम्ही उपोषण चालवलं होतं. पण याचे बेनिफिट आज पीएचडी झालेले प्राध्यापक ऑल ओव्हर महाराष्ट्रात सगळेजण घेत आहेत. त्याचा आम्हाला छान म्हणजे अगदी आनंद वाटतो, मनस्वी आनंद वाटतो आणि त्याचा बेनिफिट मीही घेतो. म्हणजे विद्यार्थी चळवळ आहे, ओंजळ संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, अनेक समाजातल्या लोकांना सहकार्य करण्याची भावना मॅडम तुमच्या आणि तुमच्या सहकार्यांची आहे. तर असं करत असताना महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अनेक महिलांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या मुलांना घडवलं पाहिजे, असाही प्रवास त्यांनी केला तरच त्यांचं कुटुंब घडेल, हा एक प्रयत्न तुमचा आहे. तर महिलांच्यासाठी तुम्ही काय केलं? आणि याच्याही पुढे मी जाऊन असं म्हणेन की एक तुम्ही महिला शिक्षक आहात, अनेक विद्यार्थिनींना तुम्ही मार्गदर्शन करता, त्यांना घडवता. तर आजच्या या नव्या जगानुसार आणि आजच्या नव्या संस्कृतीनुसार इथली महिला किंवा इथली विद्यार्थिनी घडते आहे का, आणि ती घडण्यासाठी त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं सांगायचं झालं तर माझं लग्न झाल्यानंतर मला आता 2002-3 ला बचत गटाचं खूप मोठं म्हणजे चळवळ वगैरे चाललेली होती. बचत गटांचे सारखे चर्चा विषय वगैरे व्हायचं. कॉम्रेड इंदुमती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लता जाधव यांना मी उपाध्यक्ष केले, मी स्वतः अध्यक्ष झाले आणि भागातील 20 महिलांना एकत्रित करून बचत गट सुरू केला. पण त्या माध्यमातून मी अनेक कामंही केली आणि शिवाय
अनेक गरजू महिलांना ऍक्च्युली एक एक वेळ अशी आलेली आहे की त्यांच्या घरातलं कुणीतरी आजारी आहे, दवाखान्यात आहे आणि घरी पैसे नाहीयेत. अशा वेळेला आम्ही कुठलाही काहीही म्हणजे त्यांच्याकडून लिहून न घेता त्यांना आम्ही हे चेक केलेले आहे. आणि त्यावेळी त्यांना मदत झाली. त्यांच्या मुलांच्या फी वगैरे नडलेल्या असायच्या. त्या मुलं शिक्षण घेऊ स्वतः माझ्या घरामध्ये काम करणारी मरण असू दे. तर अशा लोकांना थोडंसं पुशअप करण्याचा, त्या माध्यमातून त्यांना मग त्यांचेच पैसे एकत्र घ्यायचे, जमा करायचे, बँकेत भरायचे, त्याचं व्याज असू दे. या माध्यमातून तो गट आणि बायकांना बँकेमध्ये जावं, चेकचे व्यवहार त्यांना कळावेत, बँकिंग व्यवस्था कशा पद्धतीने आहे ते कळावं. तिच्या घरामध्ये मीटिंग घेऊया, तिच्या घरामध्ये मीटिंग घेऊ, तिच्या घरातलं वातावरण, तिच्या घरातलं, त्या माध्यमातून कुठेतरी आपण काहीतरी वेगळं करू, हा एक उद्देश होता. आणि तेव्हा सुरू केलेला माझा बचत गट आजही त्याच ताकदीनं सुरू आहे आणि आजही मी ते काम पाहते. आता मी प्रश्न एक विचारला होता मॅडम की विद्यार्थिनींना तुम्ही आत्ताच्या संस्कृतीनुसार, म्हणजे आत्ताची संस्कृती आणि मागील संस्कृती, तुम्ही घडला ती संस्कृती कदाचित वेगळी होती आणि आताच्या मोबाईल संस्कृती आहे, त्यातून अनेक विद्यार्थी बिघडतात. तर ते घडण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? खरंच तर मला हा पुरस्कार तुम्ही देताय, मी सावित्रीची लेक, खूप मला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, त्या सावित्रीला साधारण 2-2 वर्षाचा काळ लोटलेला आहे. वेगळे प्रश्न होते त्यावेळेला आणि आजच्या सावित्री समोर अनेक ज्वलंत आणि अनेक विचित्र असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग त्या सावित्रीला रांदावाडा, उष्टी काळा, चूलमूल सांभाळणाऱ्यांना त्यांनी पुढं आणलं, शिक्षण दिलं, अनेक हालापेक्षा, हे सगळं समाजाला आजच्या माहित आहे. पण आज प्रत्येक गावामध्ये, काही जर वाड्या वगैरे जर सोडल्या तर प्रत्येक गावामध्ये बस जाते मुलींना घेऊन, की आता हाकेच्या अंतरावरती कॉलेजेस वगैरे झालेले आहेत. मुलींनी शिक्षण घ्यावं, शिकायला यावं, पण कर्तव्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टींचं त्यांना भान असावं. कारण त्या आपल्यामध्ये एक युनिक आहे, सर्वात बेस्ट आहे, उत्तम आहे आणि त्याची जाण त्यांनी ठेवावी, आत्मनिर्भर बनावं, स्वतःचा स्वाभिमान जपावा आणि कर्तव्य आणि जबाबदारी या दोन गोष्टींची जर त्याने जोखणूक केली, त्या छान जर सांभाळल्या, तर आजच्या मुली कशाही कमी आपण बघतोय, सामाजिक, आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक, कुठलंही क्षेत्र असं नाहीये की तिथं स्त्री नाहीये. पण कुठेतरी समाजामध्ये एक भयानक स्थिती निर्माण होते की कुठेतरी तिथं मी चुकते का, हा थोडासा आजच्या सावित्रीनं विचार करणंही गरजेचं आहे. मॅडम, खूप छान पद्धतीनं तुमचं हे सामाजिक काम, तुमचं महिलांसाठीचं योगदान, तुमचं विद्यार्थ्यांसाठीचं योगदान आहे आणि ह्याच योगदानाच्या ह्या योगदानासाठीच स्पीड न्यूज लाईव्ह 24चा मी सावित्रीची लेक हा पुरस्कार तुम्हाला प्रदान होतो. मॅडम, मी एवढं विचार आहे की मी अनेक मुलाखत घेत असताना प्रश्न विचारलेला आहे, पण सावित्रीची लेख हा पुरस्कार देत असताना मी असं विचारेन की सावित्री नसती तर, या प्रश्नाला तुम्ही कसं उत्तर द्याल? सावित्री नसती तर, खरं तर मी FY ला होते, मला एक प्रश्न आठवतो, मी राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे करायची आणि तेव्हा मला उत्स्फूर्त स्पर्धेसाठी एक विषय आला होता, आज गांधीजी असते तर. मी कुठल्याही गोष्टींचा मागचा पुढचा विचार न करता डायसवर बोलले होते, आज गांधीजी असते तर त्यांनी गळ्यामध्ये एक भला मोठा दगड बांधला असता आणि स्वतःला त्या पाण्यामध्ये लोटून दिला असता, म्हणजे उडी मारली असते नदीमध्ये. गांधीजींनी का? कारण आता शैक्षणिक, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक इतकं वातावरण ढवळून निघालेलं आहे की सामान्य माणसाला श्वास घेणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, इतकं सगळं विचित्र झालेलं आहे. त्यांना नक्कीच वाटलं असतं ना, यासाठी आम्ही सगळा तो प्रपंच केला, इतकी आंदोलनं, इतकं सगळं काही त्यांनी केलं वगैरे, स्वतः त्यांच्यावरती राहिले, काय वाटलं असतं त्यांना. म्हणून सावित्री नसती तर कदाचित मी आज इथे तुमच्या समोर नसते, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ती होती म्हणून मी आज तुमच्या समोर आहे, माझ्यासारख्याच अनेक सावित्र्याही तुमच्या समोर आहे. केवळ याचा श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाईल. हे सगळं श्रेय सावित्रीबाईंना तुम्ही देताय. सावित्रीबाई
फुलेंच्या नावाने, म्हणजे अनेक पुरस्कार आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, पण आज मी सावित्रीची लेक, म्हणजे तुम्ही सावित्रीची लेक या सगळ्या आहेतच, तुम्ही सावित्रीची लेक आहात आणि तुमची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. तुम्ही काम केलेलंच आहे, पण आता खूप जबाबदारी वाढलेली आहे की सावित्रीची लेक, मग माझं सावित्रीसारखं योगदान असणं गरजेचं आहे. तर भविष्यात एक सावित्रीची लेक म्हणून, सरोज बेडकर म्हणून नाही, तर सावित्रीची लेक म्हणून तुम्ही कोणते उपक्रम आणि कोणतं सामाजिक योगदान द्या या समाजाला? पहिल्यांदा मी सावित्रीची लेक हा मला पुरस्कार मिळाला, मी मगाशी तिथं सांगितलं, मी कृतार्थ झाली. मला माहिती नाही या कामासाठी मी अजून सफल आहे नाही वगैरे पात्रतेची वगैरे, पण मी पात्रता अजूनही निश्चित करेन. आणि मगाशी जसं मी सांगितलं, तर या मुलांना ज्यांना शिक्षणाची गरज आहे पण जे करू शकत नाही आहे, त्यांना आमची गरज आहे, ही ओंजळ त्यांच्यासमोर रिती करण्याचा मी प्रयत्न करेन, त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करेन आणि कमवा आणि शिका ही योजना कुठेतरी मला माझ्या डोक्यात आहे, मी त्यावरती वर्कआउट वगैरे करते, तिथे कुठेतरी मला अजून काम करायचं. मॅडम, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये तुम्ही आलात आणि शिक्षणाने येते मनुष्यत्व हे सावित्रीबाईंचं वाक्य, हे ज्योतिरावांचं आणि सावित्रीबाईंचं या जोडगळींचं वाक्य तुम्ही खऱ्या अर्थानं इथल्या समाजाला निश्चितपणानं द्याल, यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.